भेदभाव एकमेकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आता बोटा घालून काय होणार आहे, आता बोटा घालून काय होणार आहे, आता बोटा घालून काय होणार आहे. हा, ज्या ठिकाणी ते आहेत त्यांना जागा दाखवलेली आहे कष्टकऱ्यांनी एसटीतल्या. शरद पवार या राष्ट्रवादी यांच्या गटाकडून देखील जे आहे विरोध करण्यात येत आहे आणि त्यांनी देखील असं म्हटलं आहे की परिवहन खात्याचे मंत्री जर निर्णय घेत नाहीये तर नक्की निर्णय घेतय कोण आणि खातं चालवतंय कोण, हा देखील प्रश्न थेट त्यांनी उपस्थित केलाय. त्यांनी चिंता करू नये कोण चालवतंय, त्यांनी त्यांची स्वतःची चिंता करावी. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय काय केलंय याच्यावर कादंबऱ्या लिहिल्या जाऊ शकतात. 124 एसटीतील कष्टकऱ्यांचे मृत जीवनावर 124 चित्रपट बनू शकतात. शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत त्यांनी शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. तुम्हाला सांगतो, शरद पवारांमुळे 124 जीव गेलेले आहेत. त्यांच्या त्या त्यांचं सरकार होतं, त्यांच्या नाकर्तेपणामुळं त्यांनी कुणाला बोलवलं होतं दिल्लीला, कुणासोबत मिटिंग केली, कष्टकऱ्यांमध्ये म्हणजे भेदभाव एकमेकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आता बोटा घालून काय होणार आहे, आता बोटा घालून काय होणार आहे, आता बोटा घालून काय होणार आहे. हा, ज्या ठिकाणी ते आहेत त्यांना जागा दाखवलेली आहे कष्टकऱ्यांनी एसटीतल्या आणि उद्धवला सुद्धा जागा दाखवलेली आहे एसटीतल्या कष्टकऱ्यांनी. आमचं सरकार आहे, आम्ही जनतेचे सेवक आहोत. एसटीतले कष्टकरी जनता आमची आहे, आम्ही बघून घेऊ. या नाकारलेल्यांना, लाथाडलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या विचाराला आणि उद्धवच्या यांनी चिंता करायची गरज नाही. यांना कोणी किंमत देत नाही. सर, एक वेगळा प्रश्न आहे. मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आंदोलन उपोषणासाठी बसलेले, आजचा त्यांचा 3रा दिवस आहे. काय सांगाल? त्यांच्यासोबत अनेक जे आहे गावकरी असतील त्यांच्यासोबत उपोषणाला बसले, त्यात महिला पण आहेत. काय सांगाल? बघा, पहिल्या दिवशी लिफ्ट करून आणलेले लोक होते, आज तुम्हाला तिथं कोणी बी दिसणार. जरंग्याची भूमिका लोकांना पटली. एक दिवस बघा, मला कोणाला हिनवायचं नाही, परंतु आणखीन एक म्हण आहे ढोबळ मराठीमध्ये, हिंदी भाषा ज्याला समजते त्याला किराये के टट्टू म्हणतात. लोक टिकत नसतात, ते निघून जात असतात. त्याच्यामुळं आज जे काही 10-5 लोक तिथं आहेत ते 10-5 लोक सुद्धा बिचारे आमची तब्येत खराब झाली म्हणून स्वतःची सुटका करून घ्यालेत. कारण लोकांना कळालंय सरसगट सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन काहीच देता येत नाही. सर्वोच्च न्यायालयापेक्षा असे कितीतरी जरंगे हे सुप्रीम कोर्टापुढे काहीच नाही, हे सुप्रीम कोर्टापुढे काहीच नाही. त्याच्यामुळे कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही आणि म्हणून जरंग्यासोबत आज महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी पाठ फिरवलेली आहे. एकच आहे तिथं धस, जे आमच्या वंजारी भावांच्या नाहकपणे आमच्या वंजारी समाजाच्या युवकांना टार्गेट करत निघालाय, रोज काहीतरी शोधतंय. त्या दमानिया स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणतात. ते आता म्हणजे वैद्यकीय कधी पदवीधर आहेत ते मला माहित नाही, पण ते आता मेडिकल सायन्सवर बोलायला लागल्यात. ते म्हणायला लागल्यात की आयसीयू मध्ये कोण असावं कोण नसावं. हे सगळं म्हणजे अत्यंत म्हणजे मी सांगतो हे फार वेदनादायी आहे. आणि अशा त्या धसला घेऊन या धस आणि जरंगे हे जे आहे हे दोघांची, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मिकी माऊस क्लब हाऊस सारखं झालंय. ते त्याच्या मागं या दोघांची टग अँड वॉर आहे. ते त्याला वडायले, ते त्याला वडायले, त्याला म्हणतात रशी खेच. आणि त्याच्यामुळं हे सगळं जे आहे जरंगेचं आता पडदा पडलेला आहे आणि पडदा पडल्याच्या नंतर त्या कलाकाराला आता कोणी बघायला इच्छुक नाहीत. जरंगेसारखा कलाकार हे मी जसं तुम्हाला सांगितलं किरायाचे टट्टू. आणि तुम्हाला सांगतो मराठा भाऊ आमच्या सोबत आहेत. जरंगेनं 10% जे ईडब्ल्यूएस मधलं मराठा भावांना मिळणारे प्रवेश, त्याचबरोबर नोकऱ्यांमधले आरक्षण म्हणजे त्यापासून मराठा भावांना वंचित केलं. आणि खऱ्या अर्थानं जरंगे जेवढा मारक आहे तेवढा कोणी सुद्धा मारक नाही. आणि आता त्याच्या जोडीला स्पर्धेमध्ये आलेला आहे रसिकेतच्या मिकी माऊस क्लब हाऊस मधल्यासारखं दोघांचं चालू आहे, तो म्हणजे सुरेश धस. सर, काय सांगाल? एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आधी लढा दिला, त्यानंतर आता पुन्हा संतोष देशमुख आधी, आता पुन्हा मराठा आरक्षणाकडे लढा देताना नक्कीच चाललंय तरी काय? चाललंय काय ते सांगतो. चाललंय हे पॉलिटिकल ऑक्सिजन टाइम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार सारखी माणसं एक मॉड्यूल तयार करतात, एक नरेटिव्ह तयार करतात. आणि ते काय करत असतात, काही लोकांना म्हणजे विचार त्यांचे पाझरून पोहोचवत असतात.
आता लोक ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी म्हणजे तब्येत त्यांची खराब असती म्हणतात, पण ते कसे पळत पळत गेले होते सराटीला, जिथं जरंगेनं सुरुवातीला ओपनिंग केली होती, जिथं म्हणजे महिला पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणजे किती म्हणजे क्षतिग्रस्त झाले होते. तर हे काय, हे तिकडून तशा प्रकारचं वैचारिक पार्सल तशा शरद पवार सारख्या लोकांचं आणलं की ते टेक ओव्हर करायचं. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठा इतर मुख्यमंत्री बनतात त्यावेळेस असे हातखंडे वापरले जातात. आणि त्याच्यामुळं मी परत एकदा कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो, आता लोकांना कळाले, ओबीसी भावांना कळाले, भटक्या विमुक्तांना कळाले, अनुसूचित जातीच्या लोकांना कळाले, जमातीच्या लोकांना कळाले की हा मॉड्यूल जे आहे कास्टवर तयार केलेला मॉड्यूल असतं आणि कास्टवर मेजॉरिटी आणि कास्टला म्हणजे हवा द्यायची, काहीतरी महाराष्ट्रामध्ये म्हणजे अघटित होईल अशी भीती निर्माण करायची, राजकीय भीती निर्माण करायची, म्हणजे लोकप्रतिनिधींना टार्गेट करण्याचं हे करायचं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे फार काही म्हणजे जरंगेचं आता टिकणारं नाही. जरंगेसोबत आता कोणी बी नाही, जरंगेसोबत आता कोणी बी नाही, जरंगेसोबत आता कोणी बी नाही. आणि त्याचमुळं जरंगेच्या उपोषणाचा मी निषेध करतो. जरंगेच्या उपोषण हे बिनबुडाचं आहे, जरंगेचं असंविधानिक आहे. आणि मी आता तुम्हाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्या जरंग्याच्या उपोषणाच्या तिथं सरकारनं सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच पाहिजेत. आणि लावल्याच्या नंतर हे लक्षात घेतलं पाहिजे, रोज चादर असो गोधड असो ते तपासलं पाहिजे. काय होते माहितीये काय, बघा उपोषण ही प्रक्रिया आहे, एक आंदोलनाचा स्तोत्र आहे. परंतु त्या कोणीतरी एकानं कॉमेंट केली, एक व्हिडिओ पाहिला मी, गोधडीमध्ये 5 खिशे आणि त्याच्यामध्ये निघतात म्हणा, नाही हो ते काय म्हणतात ते काजू बदाम किशमिश, असं काही होता कामा नये. त्यामुळं सरकारी डॉक्टर असावा, त्याचबरोबर जर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी त्याचं उपोषण असेल, ऐकत नसेल, डॉक्टरचा रिपोर्ट जर ब्लड शुगर कमी झाली असं दिसत असेल तर ताबडतोब ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे त्या जरंग्याला अटक कराव, त्याला उभं कराव. आणि कायद्यामध्ये जे तरतूद आहे की एखाद्याला मी मरतो म्हणून मरण्याची, मी असंच करतो म्हणून वागण्याची तरतूद नाही, तेव्हा जरंगेला अटक करून मॅजिस्ट्रेट समोर उभं करा. परत एकदा पुनरावृत्ती होता कामा नये. मागे आमच्या पोलीस भावांना, आमच्या भगिनींना ज्या प्रकारे अति गंभीर दुखापती सहन कराव्या लागल्या त्या परत होता कामा नये. आणि पोलिसांना माझी परत विनंती आहे, वाट बघू नका, कारवाईला वेळ करू नका, याचा ढोंग याचा लबाडपणाला वेळ करू नका अशी आमची विनंती आहे. त्याचबरोबर एसटीच्या भाडेवाढी संदर्भात 1 रुपयाची भाडेवाढ जी केली म्हणजे 10 रुपयाच्या जागी 11 रुपये, ती भाडेवाढीच्या ऐवजी 1 रुपयाचे 15 रुपये करा. कारण लक्षात घ्या, 1 रुपयाचा कॉईन हे देणाऱ्याला कठीण आहे, घेणाऱ्याला कठीण आहे. 15 रुपये करा माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब. परंतु 15 रुपयासोबत 7वा वेतन आयोग माझ्या कष्टकऱ्याला द्याकडे डंके की चोट पे 68,000 कष्टकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो, तुमचा उदो आणि तुमचं कल्याणच होईल. तसंच मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो. नक्कीच सर, पाहायला गेलं तर एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आहे वारंवार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काय वाटतं तुम्हाला, योग्य आहे का ती मागणी? हे कोण करायलंय, हे करायलंय धस, हे कोण मराठ्याचा पुढारी व्हायला निघालाय. मी ते मिकी माऊस क्लब हाऊस मधल्यासारखं म्हणलो की नाही तुम्हाला. दुसरं कोण करायलंय, जरंग्या. तिसरं कोण करायलंय, आमदार साळुंके. हे सगळे कोण आहेत, हे एका मराठा समाजाच्या पुढारपणाच्या स्पर्धेतले खेळाडू आहेत.